नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। ऑडी गाडीवर लाल दिवा लावून फिरणाऱ्या आणि अवाजवी सरकारी सोयी सुविधांची मागणी करणाऱ्या परिवीक्षाधीन IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे। अशातच पूजा खेडकर यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय। आधीच 2 दिव्यांग प्रमाणपत्र असताना त्यांनी तिसऱ्यांदाही दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचे उघड झालंय। पुण्यातील औंध जिल्हा रुग्णालयात 22 ऑगस्ट 2022 ला त्यांनी अर्ज केला होता, मात्र रुग्णालय प्रशासनाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला। दरम्यान 2 प्रमाणपत्र असताना पूजा खेडकर यांनी तिसऱ्यांदा अर्ज का केला असा सवाल सध्या उपस्थित होतोय। प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा पुणे पाठोपाठ आता वाशिम मध्ये देखील विरोध होतो आहे। वाशिम मध्ये काय कचऱ्याची पेटी आहे का अशा आशयाचे पत्र राज्याचे मुख्य सचिव यांना लिहत स्थानिक वकील संदीप ताटके यांनी पूजा खेडकर यांची वाशिम मधून बदली करावी अशी मागणी केली आहे। तर राज्य सरकारने आमची मागणी ऐकली नाही तर आंदोलनासोबतच या विरोधात रीतसर याचिका दाखल करण्याची तयारीही ॲडव्होकेट संदीप ताटके यांनी दाखवली आहे। तर दुसरीकडे याच मुद्द्याला घेऊन या प्रकरणी आता संभाजी ब्रिगेडनेही उडी घेतली असून आंदोलनाचा इशारा दिलाय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली आहे। छगन भुजबळ यांनी कालच बारामती येथील जाहीर सभेतून शरद पवारांवर आरक्षण प्रश्नावरून गंभीर आरोप करत टीका केली होती। मात्र आज दुसऱ्याच दिवशी ते पवार यांच्या भेटीसाठी गेल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत। छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी मुंबईतील सिल्वर ओक बंगला येथे दाखल झाले। या भेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बावनकुळे म्हणाले, छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत। ते कुठल्याही प्रकारचा वेगळा निर्णय घेणार नाही। महायुती डॅमेज होईल असा निर्णय ते घेणार नाही। उलट छगन भुजबळ हे महायुती कशी एकत्र राहील यासाठी प्रयत्न करत असतात असं बावनकुळे म्हणाले आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला सुरुवात झाली असून भाजपाकडून त्या अगोदर राज्यात संवाद यात्रा काढण्यात येणार आहे। या यात्रेच्या नियोजनासाठी 21 जुलै रोजी पुण्यात 5000 पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे। त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित राहतील। स्वराज्याच्या इतिहासात महत्त्वाचं स्थान असलेल्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणांचा वाद मागच्या काही दिवसांपासून घुमसत आहे। या दरम्यान रविवारी विशाळगडावरील अतिक्रमणांविरोधात आक्रमक होत काही शिवभक्तांनी तोडफोड केली होती। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे 500हून अधिक शिवप्रेमींविरोधात गुन्हे दाखल केले होते। पोलीस आणि प्रशासनाकडून झालेल्या या कारवाई विरोधात युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। दरम्यान संभाजीराजे छत्रपती हे शाहूवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत। विशाळगडावर हिंसक घटना सुरू आहे। मुस्लिम समाजाच्या घरात घुसून जाळपोळ करण्यात आली। आता ते मौलाना कुठे आहेत जे काँग्रेसला उद्धव ठाकरे साहेबांना मदत करा असं म्हणत होते, असा सवाल करत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी विशाळगड हिंसाचार प्रकरणी खडे बोल सुनावले आहेत। शाहू महाराजांचे वंशज नेतृत्व करत असताना आता कोण हिंसा करतंय असं म्हणत आम्ही तुमचा आदर करतो, मात्र असल्या हिंसक घटनांना तुम्ही पुढाकार घेता हे दुर्दैवी असल्याचे जलील म्हणाले आहेत। महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभली आहे। सध्या आषाढी वारी सुरू असून या निमित्ताने लाखो भाविक विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरला जात असतात। अशातच राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेतलाय। परंपरेने महिनाभर वारी करणाऱ्या वारकऱ्यांना वृद्धापकाळात राज्य सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे। या संदर्भातील शासन निर्णय हा मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या वतीने जारी करण्यात आलाय। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला। राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असलेल्या आरक्षणाबाबत चर्चा करण्याऐवजी बैठकीवर बहिष्कार टाकून त्यांनी पळ काढलाय। त्यांची ही दुटप्पी भूमिका मराठा आणि ओबीसी समाजासाठी योग्य नाही असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे। पंतप्रधान मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे, पण देशातल्या मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही।
अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे। भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का? असे सवालही ॲडव्होकेट आंबेडकर यांनी उपस्थित केले आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।